त्यांचीच भूमिका सकारात्मक होती म्हणून मला आपण इथपर्यंत आलो आरक्षणामध्ये. त्यामुळे पाटलांनी हा विचार करण्याचं कारण नाही की त्यांच्या उष्मघातानं काही त्यांनी जे वक्तव्य केलं आहे आम्ही ते होऊ देणार नाही. त्यांची गरज समाजाला या सगळ्या लढ्यामध्ये त्यांनी जे नेतृत्व केलं त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. केवळ फडणवीस साहेबांना जबाबदार धरून त्यांना त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे त्यांचीच भूमिका सकारात्मक होती म्हणून मला आपण इथपर्यंत आलो आरक्षणामध्ये. त्यामुळे पाटलांनी हा विचार करण्याचं कारण नाही की त्यांच्या उष्मघातानं काही त्यांनी जे वक्तव्य केलं आहे आम्ही ते होऊ देणार नाही. त्यांची गरज समाजाला या सगळ्या लढ्यामध्ये त्यांनी जे नेतृत्व केलं त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून मी त्यांच्याशी बोलताना या सगळ्या त्यांच्या गैरसमजुतीतून त्यांनी केलं काही वक्तव्य असेल त्याच्यावर निश्चितपणे मी समाधान करेन. या संपूर्ण गोष्टी त्यांना सांगून तुम्ही त्यांना उद्या आंदोलन थांबवण्याची विनंती करणार? हो, मी अगोदर केली, आपल्या माध्यमातून आजही केली की एक एक पाऊल आपण पुढे टाकतो आहे. त्यांनी आंदोलनाची भूमिका जी घेतली आहे ती त्यांनी ती सोडून द्यावी, आंदोलन स्थगित करावं अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतो आहे. उद्या समक्ष भेटून करणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूक आता स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधीचे होते. अहिल्यानगरचा उमेदवार कोण असणार आहे? कारण अनेक नावांची चर्चा आहे, ज्यात सुजय विखेंचं देखील नाव आहे. मलाही कळलं नाही की सुजय विखेंचं नाव कोण आलं मला कल्पना नाही. ना ती पार्लमेंटरी बोर्डात जे नाव सुचवलं गेलं त्यात सुजयचं नावसुद्धा नाही आहे. हे काय विनाकारण असे मुक्तफळका लोक उधळतात मला कल्पना नाही. डॉक्टर सुजय विखेंना काय एक म्हणजे लक्ष करण्याचा प्रयत्न करतात त्याचे मला काही कारण समजू शकलं नाही. तिने अर्ज केलेला नाही. पार्लमेंटरी बोर्डामध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षाचे नाव कळवण्यात आली होती आणि मला वाटतं एक प्राजक्त तनपुरेचं नाव शिफारस करण्यात आले होते. आता तो निर्णय दिल्लीमध्ये पक्षीय श्रेष्ठतेमध्ये घेणार आहे कोण उमेदवार असणार आहे. बहुतेक आज किंवा उद्या उमेदवार जाहीर होईल. तनपुरेंचं नाव म्हणजे तुमच्या कमिटीने जर दिलेलं असेल तर मग ते उमेदवार मला अधिकार नाही ना. उद्या असे राजकीय प्रक्रियेमध्ये जेव्हा हायकमांड निर्णय करतो सर्व बाजू विचार करतो आहे म्हणजे त्यामुळे आज तो काय अधिकार मला नाही आहे. पण काँग्रेस हायकमांड सॉरी 30 मेला त्यांच्या भाजप प्रवेशाला देखील चर्चा आहे, काय करते? नाही अशी मला तर काही कल्पना नाही. म्हणजे तुम्ही जर जाहीर केली असेल मला कल्पना नाही, पण माझ्याकडे काही माहिती नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.